भावी उत्सवातील आजचा सर्वात प्रमुख दिवस म्हणजे मखोटे, देवी आणि दैत्याचा रणसंग्राम. लोटमध्ये देवीस दैत्य सापडल्यावर देवी त्यास युद्धासाठी आवाहन करते. हे युद्ध आज ज्येष्ठ अमावस्येला होते. पहाटे चौंडेश्वरी मंदिरात 2 खेळगडी पारंपरिक वेशभूषेत रंगून मंदिरातून युद्धासाठी बाहेर पडतात. त्यांच्या डोक्यावर देवीचे मुखोटे असतात. मुखोट्यांवर मोगऱ्यांच्या कळ्याची सुंदर नक्षी असते. उजव्या हातात उंच काठी व दुसऱ्या हातात वाटी असते. ड्युटीच्या प्रकाशात रणचंडिकेचे आगमन रोमांचकारी असते. मंदिराबाहेर दैत्याचे प्रतीक असलेला आणखी एक खेळगडी रंगतो, ज्याला आरगडी म्हणतात. कमरेपर्यंत रंगीत चोळणा, हातात काठी आणि डोक्यावर लिंबाच्या पाल्याने सजवलेले सूप हे त्याचं वैशिष्ट्यपूर्ण रूप असतं. मखोटे आणि आरगडी यांच्यात समोरासमोर युद्धास सुरुवात होते. एका ठराविक पद्धतीने देवी नृत्य करत पाठीमागे सरकत असते. देवीसोबत सर्व वाद्यवृंदही पारंपरिक संगीत वाजवत नृत्य करत पाठीमागे सरकत असतो. संगीताच्या प्रत्येक ठेक्यावर देवीच्या मखोट्यांची विशिष्ट हालचाल होत असते. याच वेळी दैत्यरूपी आरगडी सावधपणे आपली हद्द सोडून देवीच्या दिशेने पुढे येत असतो. देवीच्या नजरेत क्रोधाचा ज्वालामुखी धगधगत असतो आणि अचानक क्षणाचाही विलंब न करता देवी विजेच्या वेगाने आरगड्याच्या दिशेने झेपावते. आरगडी जीवाच्या आकांताने आपल्या हद्दीत परत धावतो. देवीच्या या वेगवान पाठलागालाच धावा घेणे असे म्हणतात. धावा संपल्यानंतर रणशोधन केले जाते. देवीच्या विजयाच्या पारंपरिक बाणी घुमू लागतात. या गर्जनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचा संदेश पुन्हा एकदा जिवंत होतो.